महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। त्याप्रमाणे 18 पगड जातींना आपल्याला एकत्र नांदायचे आहे, एक नवीन बीड तयार करायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे केले। ते विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। त्याचप्रमाणे त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावरही भाष्य केले। या प्रकरणामध्ये ज्या कोणी आरोपींचा सहभाग असेल त्यांना कोणालाही सोडणार नाही, सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुंटेफळ तालुका आष्टी जिल्हा बीड येथे केले आहे। चला बघूया काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली। आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू। एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं